सर्व श्रोते हो, रामकृष्ण गोविंद. भागवत दशमस्कंध 87वा अध्याय वेदस्तुती. आज आपण 38वा श्लोक बघणार आहोत, चिंतन करणार आहोत. पण मला सांगा, 37व्या श्लोकावरचं चिंतन आपण 3 वेळेला ऐकलं का? मी तुम्हाला खात्रीने सांगतो, प्रवचन ऐकताना समजलं असं वाटतं, पण ते समजणं नसतं. अनेक वेळेला वाचल्याशिवाय आणि त्यावेळेला आपापल्या बुद्धीप्रमाणे, बुद्धीचा स्तर प्रत्येकाचा वेगळा असतो. मला 7 वेळा ऐकलं की समजतं, तुम्हाला 3 वेळा ऐकायला आलं तर समजेल, कुणाला 2 वेळेत समजेल, कुणाला नुसतं म्हटलं की ताकभात समजतं. वेगवेगळा स्तर आहे. पण अध्यात्म हा विषय अवघड आहे. तारेवरची कसरत सुद्धा म्हणणार नाही मी. धारदार तलवार असते ना, तलवार, त्याचा जो टोकदार भाग असतो ना, त्याच्यावरून चालण्या इतकं अध्यात्म हे अवघड आहे. मी तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. सर्वसामान्य माणसाला, जे अभ्यासू आहेत त्यांना माझं हे प्रवचन नाही. सर्वसामान्य माणसांना मला विचारायचंय, नवविधा भक्ती म्हणजे भक्तीचे कोणते 9 प्रकार सांगाल पटकन? नाही, लक्षात राहत नाही, पटकन समजत नाही. त्यामुळं ज्या वेळेला जो विषय येईल आणि त्या विषयावर आपण जे चिंतन करतो ते तुम्ही 3-3, 4-4 वेळा ऐकल्याशिवाय ते समजणार नाही. आणि समजणं नुसतं नव्हे, तर त्या समजण्यातून त्याची अनुभूती येणं हे महत्वाचं आहे. आता आज आपण 38वा श्लोक बघणार आहोत. त्यावेळेला हे प्रत्यंतर येईल बरं का, मी काय म्हणतो त्याचं. 38वा श्लोक नेहमीप्रमाणे प्रथम आपण त्याचा हिंदी अर्थ वाचू, नंतर मराठी अर्थ वाचू आणि नंतर त्यावर चिंतन करू. हिंदी अर्थ बघा, तुमच्याकडं पुस्तक नाही हिंदी अर्थाचं आणि मराठी अर्थाचं पुस्तक तुम्ही घेतलंच पाहिजे आणि तो पुस्तकाचा भाग तुम्ही प्रवचनाच्या वेळी समोर उघडून ठेवलाच पाहिजे. भागवताचे 2 खंड विकत घ्या. आता हिंदी अर्थ वाचतो. भगवान, जब जीव माया से मोहित होकर अविद्या को अपना लेता है, उस समय उसके स्वरूपभूत आनंदादि गुण ढक जाते हैं. वह गुणजन्य वृत्तियों, इंद्रियों और देहों में फंस जाता है तथा उन्हीं को अपना आपा मानकर उनकी सेवा करने लगता है. अब उनकी जन्म मृत्यु में अपनी जन्म मृत्यु मानकर उनके चक्कर में पड़ जाता है. परंतु प्रभो, जैसे सांप अपने केंचुल से कोई संबंध नहीं रखता, उसे छोड़ देता है, वैसे ही आप माया अविद्या से कोई संबंध नहीं रखते, उसे सदा सर्वदा छोड़े रहते हैं. इसी से आपके संपूर्ण ऐश्वर्य सदा सर्वदा आपके साथ रहते हैं. अनिमा आदि अष्ट सिद्धियों से युक्त परमेश्वर्य में
आपकी स्थिति है। इसी से आपका ऐश्वर्य, धर्म, यश, श्री, ज्ञान और वैराग्य अपरिमित है, अनंत है। वह देश, काल और वस्तुओं की सीमा से आबद्ध नहीं है। याच्यावर श्रीधर स्वामी म्हणतात, प्रभो आपका यह माया आपकी दृष्टि के आंगन में आकर नाच रही है और काल, स्वभाव आदि के द्वारा सत्वमयी, गुणमयी, रजोमयी और तमोगुणी अनेकानेक भावों का प्रदर्शन कर रही है। साथ ही यह मेरे सिर पर सवार होकर मुझ आतुर को बलपूर्वक रौंद रही है। मैं आपकी शरण में आया हूँ, आप ही उसे रोक सकते हैं। मराठी अर्थ तोच अज्ञानी जीव जेव्हा मायेमुळे अविद्येला कवटाळतो आणि त्यामुळे देहेंद्रियांना आपलेच खरे रूप मानतो, समजतो, तेव्हा त्याचे मूळचे नित्य शुद्ध बद्धादी स्वरूप लोप पावते व तो जन्म मृत्यूच्या चक्रात फिरत राहतो। परंतु हे प्रभो, आपण मात्र सापाने कात टाकावी तसा मायेचा त्याग करता, म्हणून आपले ऐश्वर्य नित्य आपल्या बरोबरच राहते। त्यामुळे अष्टसिद्धियुक्त अनंत ऐश्वर्यात आपण विराजमान राहतात। वाचले अर्थ? आता त्याच्यावर चिंतन। आता मला सांगा, मी तुम्हाला किमान 3 वेळेला सांगितलेलं आहे वेगवेगळ्या प्रवचनात, जीव म्हणजे काय, अविद्या म्हणजे काय, आनंद म्हणजे काय, सांगितलेलं आहे। पण ते तुमच्या लक्षात नाहीये। मला माहिती आहे, कारण हे शब्द आपल्या दैनंदिन वापरात नाहीयेत। आपण त्याचा अर्थ समजत नाही। पण मला अध्यात्माचा अभ्यास करताना या गोष्टी समजल्या पाहिजेत आणि त्याचा संदर्भ घेऊन तो नुसता शब्दाचा अर्थ नव्हे, त्या शब्दाच्या अर्थावरून त्या वाक्याचा अर्थ काय आणि वाक्यांचा अर्थ समजून त्या परिच्छेदाचा अर्थ काय आणि परिच्छेदाच्या अर्थावरून त्याचा माझ्या जीवनाशी संबंध काय आहे हे समजलं पाहिजे। आता काय म्हटलेलं आहे बघा, भगवान जब जीव माया से मोहित होकर अविद्या को अपना लेता है। जीव काय हो? जीवचा अर्थ मी व्यवहारात म्हणतो माझा जीव मी टांगणीला टाकलाय, असा का जीव आहे? मी जीव गहाण टाकून अभ्यास केला। काय याचा अर्थ? मला जीव या शब्दाचा अर्थ, आणि तो सुद्धा नुसता शब्दाचा अर्थ नव्हे, इथे जो शब्द जीव वापरला आहे त्याचा अर्थ काय सांगा? अंतरात्मा, आतमध्ये माझ्या देहात, हृदयात, अंतरंगात जो आत्मा आहे, अंतरात्मा, तो जीव व आत्मा हे पर्यायी शब्द आहेत।
जीवाबद्दल निरनिराळ्या दर्शनात निरनिराळे विचार मांडले आहेत. मी तुम्हाला जीव म्हणजे काय म्हटलेलं आहे बघा. मी काय म्हटलं तुम्हाला सांगितलं. जीव व आत्मा हे पर्यायी शब्द आहेत. याचा अर्थ सांगू का तुम्हाला? अर्थ सांगू का? घटाकाश आणि मठाकाश ही दोन नावं आहेत. मठातलं आकाश आणि आपण जे बघतो ते आकाश, ही दोन मला सांगा वेगळी आहेत का हो? आकाश जे तुम्ही आकाश बघता ते मठामध्ये म्हणजे घटामध्ये येतो का? का आहेच ते? मग मी त्याला घटाकाश आणि मठाकाश असं का म्हणतो? जे घटात येतं किंवा असतं ते घटाकाश आणि एरवी मला जे दिसतं ते आकाश. आकाश एकच आहे, एकच आहे. मी त्याला घटाकाश म्हणतो कारण तो घट मला दिसतो आणि त्या घटातलं आकाश पोकळी म्हणजे त्याला मी घटाकाश म्हणतो. तसं आत्मा आहे तो शरीरातला आत्मा म्हणजे वेगळा नाहीये, एकच आहे. पण मी त्याला जीवात्मा म्हणतो. जीवात्मा आणि परमात्मा हा त्या जीवचा अर्थ. आता तो जीव शरीरातला जीवात्मा परमात्म्याचं प्रतिबिंब म्हणा फार तर हो तुम्ही. तो जीवात्मा जीव माया से मोहित होकर अविद्या को अपना लेता है. तो जीव आपलं स्वरूप विसरतो आणि अविद्येला जवळ करतो. अविद्येला जवळ करतो. काय अविद्या म्हणजे? अविद्या म्हणजे काय? जी विद्यमान नाही ती अविद्या. परमात्मा जीव व विश्व यांच्या परस्पर संबंधाविषयीच्या अज्ञानाला अविद्या म्हणतात. असत पदार्थाच्या प्रकाशनाची शक्ती म्हणजे अविद्या. असत पदार्थ म्हणजे जो नाही तो. असा जो नाही तो पदार्थ प्रकाशनाची शक्ती म्हणजे आहे असे दर्शविणारी शक्ती म्हणजे अविद्या. जे नाही ते आहे असं भासवणारी जी शक्ती ती अविद्या. आणि मी तुम्हाला अज्ञान म्हणजे काय सांगितलेलं आहे. ब्रह्मतत्व परमात्मतत्व परिपूर्णतेने सर्वत्र म्हणजे नुसतं सर्वत्र नव्हे, सर्वत्र सर्व काळी आणि सर्व रूपात परिपूर्णतेने आहे. याची जाण म्हणजे ज्ञान आणि ते नसणं म्हणजे अज्ञान. आता हा काय जीव करतो? अविद्येला जब जीव माया से मोहित होकर अविद्या को अपना लेता है म्हणजे जे नाही ते आहे असं मानतो. हे विश्व नाही, ही सृष्टी नाही असं मानतो आणि जे आहे ते मानत नाही. उदाहरणार्थ ब्रह्म हेच आहे हे मानत नाही. हे ज्या शक्तीमुळं घडतं ती अविद्या. जब जीव माया से मोहित होकर
अविद्या को अपना लेता है, हे आपलं वर्णन आहे. मी हे करतो, मी 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 हे मी करतो. उस समय उसके स्वरूप भूत आनंदादी गुण ढक जाते हैं. आता मला सांगा, मी तुम्हाला वेगळं प्रवचन केलेलं आहे. आनंद म्हणजे काय, आनंदाचं स्वरूप काय, तैत्तिरीय उपनिषदात आनंदाचं वर्णन केलेलं आहे. आणि त्या आनंदाच्या मी अंशापर्यंत, अंश अंश समुद्राच्या पाण्याचा 1 अंश घ्या, तेवढं अंश मात्र सुद्धा माझ्याकडं आनंद नाही. ते सुद्धा जे मूळ आनंद स्वरूप आहे माझं, ते मी विसरतो. काय म्हटलेलं आहे, उस समय उसके स्वरूपभूत आनंदादी. स्वरूप, माझं स्वरूप काय आहे, आनंद हे माझं स्वरूप आहे. सच्चिदानंद रूपाय, ते उस समय उसके स्वरूपभूत आनंदादी गुण ढक जाते हैं. आता हे किती धोक्याचं आहे बघा. माझ्या मूळ स्वरूपावर मी आवरण घालतो, मी घालतो. काय त्यामुळं होतं परिणाम, वह गुणजन्य वृत्तियों, इंद्रियों और देहों में फंस जाते हैं, फंस जाता है. जीव जीव परमात्मा स्वरूप आहे, जीवात्मा आहे, पण अविद्येला जवळ केल्यामुळं आनंदादी स्वरूपावर आवरण आल्यामुळं तो जीव गुणजन्य वृत्तियो, गुणजन्य, जन्य म्हणजे जन्माला आलेल्या, गुणापासून जन्माला आलेल्या वृत्ती. गुण कुठले आहेत सांगा, गुण कुठले, सत्व, रज आणि तम, हे 3 गुण. आणि या 3 गुणांच्या वृत्ती. वृत्ती म्हणजे तरी काय, वृत्ती म्हणजे अंतःकरणाची विषयाकडे धाव, अंतःकरणाची विषयाकडे धाव. तुमची धाव, माझी धाव विषयाकडं आहे की नाही सांगा, सांगा. वय वर्ष 90, वय वर्ष 90, तुमचे महिनाभराचं आयुष्य शिल्लक आहे. कल्पना करा, कल्पना करा, तुमची मुलं, 2 मुलं अत्यंत सधन आणि कर्तृत्ववान आहेत. त्यांना तुमच्या पैशाशी काहीही देणं घेणं नाही. वय वर्ष 90, डॉक्टर म्हणतात तुमचं आयुष्य 1 वर्षाचं आहे. अशा वेळेला तुम्ही तुमच्या बँकेतले 15-20 लाख रुपये प्रसन्नतेनी दान कराल, कराल दान. प्रसन्नतेनी म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, अंतःकरणाची विषयाकडे धाव. तुमची विषयाकडची धाव, माझी विषयाकडची धाव सुटत नाही. या धावेला, या वृत्तीला सुद्धा सत्व, रज आणि तम असे 3 भाग आहेत. तिन्ही वाईट आहेत, तिन्ही वाईट आहेत. सत्वगुण चांगला असं वर करणे आपण म्हणतो, पण सत्वगुणाचा सुद्धा अहंकार होतो. तर काय म्हटलेलं आहे, वह गुणजन्य वृत्तियो, त्याला मी आपलं म्हणतो, माझं म्हणतो. इंद्रियों और देहों में फंस जाता है.
90ला सुद्धा इंद्रिय वृत्ती, विषय वृत्ती ताजा असतात, ताजा असतात। इंद्रियों और देहों में फंस जाता है तथा उन्हीं को अपना आपा मानकर उनकी सेवा करने लगता है। आता उद्याला समारंभाला जायचंय, लग्नाला, वय वर्ष 82, घरचं कार्य आहे जवळचं। आधी 8 दिवस मी वाढलेले केस कापून येतो। बायका फेशियल करतात, काय आयब्रो करतात, काय काय करतात। इंद्रियों और देहों में फंस जाता है तथा उन्हीं को अपना आपा मानकर उनकी सेवा करता है। मला सांगा, तुम्ही जी काय नोकरी केली, तुम्ही जो काय संसार केला, जी मुलं बाळ आहेत, या सगळ्यावरून तुमची आर्थिक, सामाजिक, मानसिक वगैरे वगैरे परिस्थिती काय आहे ते सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे। मग परत त्याचा लग्न कार्यात जाताना शो करण्याचं काय कारण आहे सांगा? तुमच्याकडं बऱ्यापैकी पैसा आहे हे लोकांना माहिती आहे, पण तरी सुद्धा माझ्याकडं इतके दागिने आहेत आणि मी मागच्या वेळेला जो गळ्यातला हार घातला ना, तो सुद्धा आज घालत नाही। मागच्या समारंभात नेसलेली साडी आज नेसत नाही। ही वृत्ती काय आहे? तथा उन्हीं को, म्हणजे इंद्रियों और देहों में उन्हीं को अपना आपा मानकर उनकी सेवा करने लगता है। किती गुंतायचं। आणि ठीक आहे, 30, 40, 50ला एक वेळ मी समजू शकतो, पण 70ला, 80ला तो म्हातारा लटपटत लग्नाला जातो। माझ्यासारखा माणूस स्टेजवर उचलून न्या म्हणतो आणि मग मी वधूवराला आशीर्वाद देतो। का आशीर्वाद देणं महत्वाचं नसतं? मी स्टेजवर जाऊन आशीर्वाद देतोय हे लोकांनी बघावं, यासाठी हा उपद्व्याप असतो। किती त्या देहाची आणि इंद्रियांची सेवा करावी। पुढे काय म्हटले? अब उनकी जन्म मृत्यु में अपनी जन्म मृत्यु मानकर उनके चक्कर में पड़ जाता है। परंतु प्रभु, जैसे सांप अपने केंचुल से कोई संबंध नहीं रखता, उसे छोड़ देता है, वैसे ही आप माया अविद्या से कोई संबंध नहीं रखते, उसे सदा सर्वदा छोड़े देते हैं। माझा हा मूळ स्वभाव आहे बर का, आहे। मी त्याच्यावर पांघरून घातलंय। मी तुम्हाला उदाहरण देतो। अब क्या म्हटलेलं आहे? अब उनकी जन्म मृत्यु में अपनी जन्म मृत्यु मानकर चक्कर में पड़ जाता है। उनकी जन्म मृत्यु में अपनी जन्म मृत्यु, उनकी म्हणजे कुणाची? इंद्रियांची। इंद्रियांचा जन्म मृत्यू म्हणजे जणू माझा जन्म मृत्यू, अशा दुःख स्वरूप चक्रात मी अडकतो। हे माझी वृत्ती आहे, पण माझा मूळ स्वभाव आहे हो हे सोडायचा। मी तुम्हाला सांगतो, तुम्ही पण अनुभव घेतलाय, पण तुम्ही त्या अनुभवाला याच्याशी रिलेट करत नाही। मी पण रिलेट करत नाही।
झाली त्याला 6 वर्ष. माझ्या शरीरातलं गॉल ब्लॅडर म्हणजे पित्ताशय काढून टाकलो. एक इंद्रिय काढून टाकलं. काय झालं? मी विसरलो. मला काही फरक पडत नाही. काय फरक ह्या मी अनुभव घेतो की इंद्रियाचा जन्म मृत्यू म्हणजे माझा जन्म मृत्यू नव्हे, हे माझ्या मूळ स्वभावात आहे. पण मी माझा मूळ स्वभाव विसरलो आहे. काही फरक पडत नाही पित्ताशय काढल्यामुळं, पण मी तो अनुभव भगवंतांच्या या वृत्तीशी रिलेट करत नाही. भगवंतांची वृत्ती काय आहे? जैसे जैसे सांप अपने केंचुल से कोई संबंध नहीं रखता उसे छोड़ देता है, वैसे ही आप माया अविद्या से कोई संबंध नहीं रखते, उसे सदा सर्वदा छोड़ देते हैं. ओके. जब एक एक अवयव गेला, कानाला ऐकायला येत नाही, ओके. डोळ्याला कमी दिसतं, तेवढ्या प्रमाणात कानाचा आणि डोळ्याचा मृत्यू झाला, ओके. गुडघ्याला चालताना त्रास होतो, ओके. छोड देना. फरक काय पडतो? माझं जे काही गेलेलं आहे त्यातली ती ताकद मी दुसरीकडे लावायचा प्रयत्न करतो का? मला चालता येत नाही, मग मी एका जागी बसून या 70ला भागवताच्या दशमस्कंधाचं पारायण करतो का? त्या कोण तो पहिल्या महात्म्यात आहे गोकर्ण आपल्या आतमध्ये वडिलांना सांगतो, आता तुमची 60 झाली आहे, आता काय करा? दशमस्कंध वाचला. मग काय? परत दुसरं पारायण केलं. मग काय? परत तिसरं पारायण. का? चालता येत नाही. ती शक्ती मी इकडं वापरू शकत नाही. रडत बसायचं, छोड देणार नाही. मी रडणार, माझे गुडघे दुखतात, माझे पाय दुखतात, आता मला चालायला येत नाही. अविद्या से कोई संबंध नहीं रखते, उसे सदा सर्वदा छोड़े रहते हैं. इसी से आपके संपूर्ण ऐश्वर्य सदा सर्वदा आपके साथ रहते हैं. हीच गोष्ट असा जर मी वागलो तर माझ्या बाबतीत होणार नाही का? छोड़ देना. अब मुझे क्या करना है? मुझे ब्रह्म तत्व से एक रूपता करना है. दिसत नाही. तुमच्यासाठी दशमस्कंध वाचून मोबाईलने इंटरनेटवर टाकला आहे. मला ज्या वेळेला दिसायचं कमी होईल त्यावेळेला मी माझी सोय करण्याबरोबर तुमची सोय केली आहे. कानाला लावा मशीन, एका पाठोपाठ एक दशमस्कंध पारायण, एकादश स्कंध अर्थ वाचून इंटरनेटवर टाकला आहे. ऐका. जे गेलं ती शक्ती दुसरीकडे वापरा आणि ती अशी वापरता येते. काय म्हटलेलं? इसी से आपके संपूर्ण ऐश्वर्य सदा सर्वदा आपके साथ रहते हैं. अनिमा आदि अष्ट सिद्धियों से युक्त परमेश्वर्य में आपकी स्थिति है. अहो तुम्ही भागवताच्या 11व्या स्कंधाची अनुक्रमणिका काढा आणि कोणत्या त्या अष्टसिद्धी, कोणत्या त्या 18 सिद्धी यांची नावं आणि त्याचं वर्णन केलेलं आहे.
केलेलं आहे। अनिमा आदि अष्टसिद्धियों से युक्त परमेश्वर्य में आपकी स्थिति है। इसी से आपका ऐश्वर्य, धर्म, यश, श्री, ज्ञान और वैराग्य अपरिमित है। या 6 गुणांमुळं त्यांना भगवान भग म्हटलेला आहे। भगवान अपरिमित आहेत, हे गुण अनंत आहेत। वह देश, काल और वस्तुओं की सीमा से आबद्ध नहीं है। आत्ताची गोष्ट सोडा, तुम्ही ATM वर कुठेही पैसे काढू शकता, हा एक भाग विसरा। पण तुमच्याकडे पैसे आहेत आणि तुम्ही चंदीगडला गेला, काय उपयोग आहे त्या पैशाचा? काय उपयोग आहे? म्हणजे तुमच्याकडं जे तुम्ही गेलात ICU मध्ये तुमच्या बुद्धीला हे सर्व माहीत आहे, जे काय तुम्ही ब्रह्मतत्वाबद्दल ऐकलंय ते, पण त्यावेळेला तुमची बुद्धी काम करत नाही। तुमची बुद्धी, तुमचं शरीर, तुमचं ऐश्वर्य, तुमची काय धनसंपदा सगळी काय आहे? बद्ध आहे। काय म्हटलेलं आहे? वह देश, काल और वस्तुओं की सीमा से आबद्ध नहीं है। कुणाच्या बाबतीत? ब्रह्मतत्वाच्या बाबतीत। माझ्या बाबतीत मात्र आबद्ध है, मैं उससे बद्ध हूं। गुंतलोय मी त्याच्यात, गुंतलोय। अहो ऋषी मुनी, त्यांच्याकडे काय पैसे आहेत सांगा? अजूनही सुद्धा असे ऋषी मुनी आहेत की ज्यांना हिमालयाच्या गुहेमध्ये राहतात, काही नाही त्यांच्याकडं, काही नाही। 2 वेळेला काय ती तिथं उपलब्ध असते की फळं खातात, आठवडा त्यांना भूक लागत नाही। पण आपल्याकडे पैसे नाहीत, आपल्याकडे कपडे नाहीत, आपल्याकडं घर नाही, आपली बायको मुलं नाही, याची त्यांना शुद्ध सुद्धा नसते। आहे माझी अशी माझ्याच घरात राहून घरापासून दूर जाण्याची वृत्ती मला डेव्हलप करता येत नाही। घरात राहून, जनात राहून जनापासून दूर राहणे, घरात राहून घरापासून दूर राहणे, हे मला या इथे सांगितलेलं आहे। हा या 38व्या श्लोकाचा अर्थ। माझी प्रार्थना आहे उद्या आपला अनध्यायाचा दिवस, 1 दिवसाआड आपण प्रवचन करतो। का करतो? तर हे प्रवचन तुम्ही आज, उद्या, पुढच्या प्रवचनापर्यंत अनेक वेळेला ऐका। त्यावर तुमच्या बुद्धीच्या क्षमतेने चिंतन करा। आणि मला विषय समजून घ्यायचा नाहीये हो, ते व्यावहारिक ज्ञान झालं। मला ते समजून घेऊन अप्लाय करून मला त्या ब्रह्मतत्वाशी, भगवत तत्वाशी एकरूप व्हायचंय। हा धागा सुटून उपयोगी नाही। आणि त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। नारायण हरी।